नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर भरपूर विषयांवरती आणि नॉलेज शेअर करण्यासाठी माझा मित्र आलेला आहे आनंद गोडसे. आनंद, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू सोहम. स्वतः आनंदची ओळख करून देताना बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागतील, तर मला असं वाटतं की आपण कॉन्व्हर्सेशनमधनंच त्या थोड्याशा जाणून घेऊ. पण सुरुवात करताना दे आसरा फाउंडेशन जे पर्सिस्टंटचं एक उपक्रम आहे, तर त्याच्यामध्ये आनंद हा ऑन्त्रप्रेन्युरल ट्रान्सफॉर्मेशन एक्सपर्ट म्हणून काम करतो. तर दे आसराविषयी थोडंसं तू सांग आणि एस्पेशली जे लिस्नर्स स्टार्टअप त्यांचा आहे किंवा ज्यांना स्टार्टअप चालू करायचं आहे, अशा लोकांना दे आसरा फाउंडेशनचा फायदा कसा करून घेता येईल, या पद्धतीचा आपण लेआउट आणि सुरुवात करूया. नक्की. सोहम, मला तुझ्याबरोबर गप्पा मारायला नेहमीच मजा येते आणि मंगळवार मार्केटिंग हे आज तसं निमित्त आहे असं म्हणायला हवं. येस. दे आसरा फाउंडेशनच्या बद्दल तू विचारलंस तर डॉक्टर आनंद देशपांडे हे जे पर्सिस्टंट सिस्टीमचे फाउंडर आहेत, तर त्यांच्याबरोबर दे आसरा फाउंडेशनमध्ये मी काम करतो आणि त्यांची ही संकल्पना मुळात ही त्यांचं फॅमिली फाउंडेशन अशा स्वरूपाचं नॉट फॉर प्रॉफिट आहे. कॉमन गोष्ट अशी आहे की पर्सिस्टंट सिस्टीमचे ते फाउंडर आहेत आणि दे आसराचे देखील ते फाउंडर आहेत. अन्यथा पर्सिस्टंट सिस्टीम्सचा थेट दे आसराच्या दैनंदिन कामामध्ये संपर्क नाही. पण नॅनो एंटरप्राइजेस म्हणजे छोटे उद्योजक यांच्यासाठी दे आसरा फाउंडेशन काम करतं आणि हे काम मूळतः ह्या उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करायला, वाढवायला, तो मॅनेज करायला, तो स्केल अप करायला, अशा सर्व गोष्टींसाठी दे आसरा फाउंडेशन मदत करतं. आणि त्यामध्ये उद्योजकाची मानसिकता हा एक खूप महत्त्वाचा भाग हा येतो. म्हणजे एखादा नॅनो एंटरप्राइज सुरू करणारा उद्योजक हा त्याची फॅमिली बॅकग्राऊंड, त्याचा फॅमिली सेटअप, त्याची मनस्थिती, त्यानं शिकलेल्या वेगळ्या म्हणजे ते वेगवेगळे स्किल सेट्स, त्या व्यतिरिक्त त्याची पर्सनॅलिटी, अशा अनेक गोष्टी, त्याच्या भावभावना, त्याचं भावनिक विश्व, या सगळ्याचा त्याच्या उद्योगाशी खूप जवळचा संबंध असतो. म्हणजे त्याचे उतार चढाव जे आहेत ते सगळे त्याच्या मनाच्या खेळाशी सगळे निगडीत असतात. आणि म्हणजे त्याला लहानपणी समजा फॅमिलीमधनं तू व्यवसायात पडू नको, तू आपला नोकरी धर, असं कोणीतरी सांगितलेलं असतं, पालकांनी असेल किंवा नातेवाईकांनी. तर त्यामुळे छोटी छोटी भीती ही कुठेतरी उत्पन्न होत असते मनामध्ये आणि ही भीती रोल प्ले करत असते. व्हेअरएज एखादा पालक म्हणला तू कर बिनधास्त व्यवसाय, तर ह्या दोन वाक्यांमुळे खूप मोठा फरक हा पडत असतो त्याच्या मनात. आणि ह्या माइंडसेट इश्यूज बाबत आपण काम केलं पाहिजे, वन ऑन वन कन्सल्टेशन्स केले पाहिजेत. तर इंडस्ट्रियल सायकोलॉजी, ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा सगळा माझ्या सायकोलॉजीच्या मास्टर्सचा किंवा माझ्या PhDचा अभ्यासाचा देखील भाग होता. म्हणजे PhD माझी सूर्यनमस्कार, योग आणि मेंटल हेल्थ म्हणजे रिलॅक्सेशन ह्या विषयावर झाली. परंतु मुळात मानसिक स्वास्थ्य हे सगळ्याचा बेस आहे आपल्या एफिशियन्सीचा, एफिकसीचा. तर हा विषय घेऊन मी उद्योजकांबरोबर काम करतो, ग्रुप्स बरोबर, इंडिव्हिज्युअल्स बरोबर, आणि दे आसरा फाउंडेशनमध्ये टीम बरोबर देखील नवनवीन क्रिएटिव्ह आयडियाज एक्झिक्यूट करणे. आणि त्यामुळे दे आसराचं काम आणखीन वाढावं. त्यांचे पार्टनर्स हे आता भारतभर आहेत दे आसराचे, आणि हे काम खूपच छान चालू आहे. अमेझिंग. आणि त्याच्या साईट म्हणजे तुमची दे आसराची साईट सुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊच या. तर तिथे बरेचसे एक्सपर्ट्स लिस्ट डाऊन केलेले आहेत. अनेक ज्याला असं आपण म्हणू टूल किट्स आहेत, रिसोर्सेसचे भरपूर काय म्हणतात त्याला लिंक्स आहेत, अगदी की जिथे अगदी सोशल मीडिया स्ट्रॅटेजी तुमची कशी असली पाहिजे पासून लीगल हेल्पसाठी काय काय करता येईल. तर एक बेसिक स्टार्टअप सुरू होताना जे फाउंडरला काही गोष्टी असतात डोक्यात, की अरे हे कुठनं मिळवायचं किंवा हे कोणाशी बोलायचं, तर त्याचा सगळ्याचा एक साठा दे आसरा फाउंडेशन या वेबसाईटवरती आहे. अगदी.
आणि मेंटरिंग आणि एक्सपर्ट्स हं. हे मला वाटतं देआसराचं वैशिष्ट्य हं, म्हणायला लागेल. हं. कारण हे सगळे एक्सपर्ट्स या इकोसिस्टममध्ये कॉन्ट्रिब्युटर्स म्हणून या सगळ्याकडे पाहतात राइट, आणि राइट, मिशन म्हणून पाहतात. राइट. तर त्यामुळे त्यांचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव 20-25 वर्ष असा हं. आहे. पण ते या सर्व उद्योजकांबरोबर काम करायला सातत्याने उत्सुक असतात. राइट. आता योगाभ्यास असं तू एक जाता तर सांगितलंस. पण मला त्याच्यावरती पण चर्चा करायची आहे तुझ्याशी. सूर्यनमस्कार. तर एंटरप्रेन्योर्स आणि योग हा एक विषय माझ्या डोक्यात होता किंवा अगदी आपण खाली खूप बेसिक लेव्हलला येऊ, की फाउंडर आणि सूर्यनमस्कार. हं, हं. असं जर का मी म्हणलं, तर कारण सांगतो तुला. बऱ्याचदा ना फाउंडर्स हेल्थ वगैरेवरती बोललं जातं. त्याच्यात इतके सनावळे असतात, की तुम्ही हे करा, ते करा, ते करा, असं हे प्रोटीन घ्या, असं रुटीन फॉलो करा, वगैरे, वगैरे. तर सूर्यनमस्कार हा बेसिक जनरली सगळ्यांना येणारा प्रकार आहे. हो, हो, तो करायला पाहिजे हे माहीत असतानाही न करणारी लोकं अधिक आहेत. हो, त्यातला मी पण एक आहे. हो. पण त्यामुळे सूर्यनमस्कार जर रेग्युलरली तुम्ही त्याचं प्रॅक्टिस केलीत, तर त्याचा तुम्हाला ओव्हरऑल हेल्थमध्ये कसा फायदा होतो? नक्की. हा मला वाटतं सोहम खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे माझ्यासाठी. कारण योग या संकल्पनेमध्ये हं, अ, अनेक म्हणजे त्यामध्ये आपल्याला तात्विक किंवा अतिशय प्रगल्भ विषय मांडलेत. म्हणजे योगसूत्रासारख्या आपण लिटरेचरकडे वळलो तर त्यात समाधिपाद, साधनपाद, कैवल्यपाद, विभूतिपाद हे सगळे खूप त्याच्यात तसं समजायला कॉम्प्लेक्स विषय हं, असं म्हणता येईल. पण मी योग या विषयाकडे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या लाईफस्टाईल किंवा आपल्या स्वास्थ्यासाठी म्हणून जेव्हा पाहतो किंवा उद्योजकाच्या स्वास्थ्यासाठी म्हणून पाहतो, हं, तेव्हा मी योग या संकल्पनेकडे एका थोड्याशा नव्या दृष्टिकोनातनं पाहायला आय वुड मोटिव्हेट हं, एव्हरीबडी. हं, आणि तो विषय असा आहे, की मुळात योग म्हणजे काय? तर योग म्हणजे टू युनाइट, हं, राइट? हा त्याचा म्हणजे युज धातूपासनं योग हा शब्द आला. तर टू युनाइट असा त्याचा अर्थ आहे. परंतु टू युनाइट व्हॉट? हं, व्हॉट आर यू युनाइटिंग? तर त्यामध्ये देअर आर एम्पल नंबर ऑफ थिंग्स दॅट यू कॅन ॲक्चुअली युनाइट, राइट? आणि उद्योजक शब्दामध्ये सुद्धा हं, युज धातू आहे. हं, योजक, आपल्याकडे म्हणलंय योजकस्तत्र दुर्लभः हं, आणि उत्योजक, जो योजना करतो आणि जो आपल्या बरोबरच्या सर्व लोकांचं उत्थान करतो. म्हणजे हं, ही टेक्स देम अप वन हं, लेव्हल अबाव हं, म्हणजे उद्योजक. तर मला वाटतं ह्याचा संबंध काय आहे, तर तो त्या शब्दामध्येच आहे. योग आणि उद्योग यात हं, मुळात योग आहे. आणि दुसरी नवी दृष्टी हे जे मी म्हणलं, तर त्यामध्ये असं आहे की कॅन आय मॅच द टायमिंग विथ पीपल? हं, कॅन आय मॅच द स्पेस विथ पीपल? हं, कॅन आय मॅच माय थॉट प्रोसेस विथ ईच अदर? हं, कॅन आय मॅच माय फायनान्सेस विथ व्हॉट नीड्स टू बी डन? तर हं, हे जे मॅचिंग आहे हं. इज नथिंग बट युनायटिंग. करेक्ट. सो उद्योगात आपण पाहिलं बीइंग ॲट द राइट प्लेस ॲट द राइट टाईम, बीइंग अगदीच. विथ राइट पीपल, मेकिंग राइट डिसिजन्स. हा सगळा योग विषयाचाच भाग आहे. आपण योग विषयाकडे तसं पाहत नाही म्हणून. हं, तर सूर्यनमस्कार किंवा अशी कुठली तरी व्यायाम प्रकाराची एक साधना असं त्याला योग विषयात म्हणू. पण आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये एक कॅप्सूल हं, ही आपण रोज आपल्या ह्याच्यात आणू शकू का? आणि माझं म्हणणं आहे, की उद्योजकांनी यामध्ये असाच विचार करावा सुरुवातीपासून, की ओके, दिवसभरामध्ये आता मी सूर्यनमस्कार घालायला आधी कुठला वेळ पकडीन? मग तो टाईम मॅनेजमेंटचा विषय येतो. हं. मग तो वेळ एकदा फिक्स झाला, की त्या वेळेला मी एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी हे करू शकीन का मला ते फ्लेक्सिबल ठेवायला आवडेल? बरोबर. यू कॅन चूज व्हॉट यू वॉन्ट टू डू. हं, आणि सूर्यनमस्कार ही एक गोष्ट अशी जी तुम्ही कुठेही, कधीही, कोणत्याही वेळी करू शकता एक्सेप्ट तुमच्या पोटामध्ये खूप तुमचं अगदी भरलेलं पोट किंवा जेवण खूप झालंय असं नको. पण 2 तास, 3 तास खाण्यापिण्याला होऊन गेलेत, तर त्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कार घालू शकता. हं, तर त्या दृष्टीनं तुम्ही सूर्यनमस्काराकडे आपला एक मित्र
म्हणून पाहायला सुरुवात केली पाहिजे. आणि सूर्याचं पहिलं सूर्यनमस्कारातलं नाव देखील मित्र आहे. म्हणजे आपण ओम मित्राय नमः असं बरोबर. त्यामध्ये म्हणतो. तर सूर्य आपला मित्र आहे आणि सूर्याची उपासना ही आपला मैत्रीचा विषय. असं त्याकडे पाहू लागलो, तर यू कॅन स्टार्ट इंटरॅक्टिंग विथ दॅट प्रॅक्टिस लाइक अ हं, फ्रेंड अँड द प्रॅक्टिस विल गाईड यू हं. टू डू सर्टन थिंग्स रेग्युलरली. मग त्यात तुम्ही तुमची नमस्काराची वेळ बसवली, की तुमची खाण्याची, पिण्याची वेळ तुम्हाला तशी बसवायला लागेल. मग तो हं, मित्र तुम्हाला सांगेल, की तुम्ही हे खाल्लंय. बघा आज नमस्कार घालताना तुम्हाला जळजळत होतं. मग तुम्ही हं, ॲसिडिक जास्त खाल्लं किंवा आज नमस्कार घालताना कळलं, की जरा झोप कमी झाली आपली. मग इट हं, टेल्स यू अबाउट द स्लीप. असं आपल्या प्रॅक्टिसला आपला मित्र करून उद्योजकानं सूर्यनमस्काराकडे पाहावं आणि ह्या प्रॅक्टिसकडे पाहावं. त्याचं कारण मुळात अचीव्हमेंट ओरिएंटेशन हे माझं म्हणणं आहे, की उद्योजकाकडे असतं. जो एक चांगला उद्योजक असतो, तो हा काहीतरी अॅम्बिशननी अचीव्ह करू पाहतच असतो. हं. त्यामुळे त्याला 12 नमस्कार, 24, 36 असं करत त्याचा आकडा वाढवणं खूप कठीण नाहीये. पण कदाचित दुसरी बाजू जी आहे त्याची, की ह्या नमस्कारामधून मला काय मिळतंय? मला शांतपणा माझा वाढतोय का? असं थोडं नमस्काराकडे एलिमेंटली असंही पाहता यावं. आणि मग ही मैत्री व्हायला लागली या प्रॅक्टिसबरोबर, की हं, मग प्रॅक्टिस लीड्स यू इंटू फर्दर थिंग्स. हं. नाही दॅट इज भारी मस्त एनालॉजी एकदम. हां, की इन्ग्रीडियंट. हं, हं. सो आता तू एक आत्ता एक छान हे सांगितलंस, की 12, 36, 48, 108 हे माइलस्टोन्स म्हणू आपण त्याला किंवा क्वांटिटी म्हणू. हे तर करता येणं पॉसिबल आहे. तुम्हाला प्रॅक्टिसनी होतं ते आपल्याला माहिती आहे. बऱ्याच लोकांनी ते केलंही असेल. आता ह्याच्यात क्वालिटीचा भाग पण इम्पॉर्टंट आहे. जो की कुठल्याही स्टार्टअपमध्ये सुद्धा थोडासा चर्चेचा विषय आहे. हो. म्हणजे कंटेंट डिस्ट्रिब्युशन जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस टेक्निकली स्पीड आणि क्वांटिटी जास्त महत्त्वाची आहे. ॲट द सेम टाईम क्वालिटी निग्लेक्ट करून नाही चालत. पण तुम्ही खूप क्रिटिकल असणं क्वालिटीबद्दल, तर तो तुमचा स्पीड कमी करेल, क्वांटिटी कमी करेल. या बरोबर. अॅनालॉजीने मी बोलतोय. तसं मग नमस्कारांकडे बघताना जर का तुला सांगायचं असेल किंवा मला असं ठरवायचं असेल, की मी 12 सूर्यनमस्कार रोज घालीन, ॲब्सोल्युटली. मे बी 1 वर्ष इथून पुढे. तर ह्याच्यात मग क्वालिटी ॲस्पेक्ट्स मी कुठले ठेवले पाहिजेत, जेणेकरून मला त्याचा इम्पॅक्ट जो आहे, हं. माझ्या शरीरावर, मनावरती, दिनचर्येवरती, बिझनेसवरती अल्टिमेटली जो इम्पॅक्ट होणार आहे, तो मला मॅक्सिमम ऑप्टिमाइज कसा करता येईल? येस. सो सूर्यनमस्कारामध्ये ना म्हणजे सूर्यनमस्कार समजा मी घालतोय आणि कोणीतरी बाहेरनं माझे फोटो काढले हं, किंवा माझा व्हिडिओ घेतला. हं, हं. तर ते त्याचं दृश्य स्वरूप आहे सूर्यनमस्काराचं, की माझ्या राइट. पोझिशन्स कशा आहेत. हं, हां. हं, आता हा झाला आउट टू इन अशा हं, स्वरूपाचा पर्स्पेक्टिव्ह. हं. पण मी नमस्कार घालतोय, तर मी माझ्या नमस्काराकडे कसं पाहतोय? वाह! हं, व्हिच इज इन टू आउट हं, असा हा हं, पर्स्पेक्टिव्ह आहे. हं, तर हे इन टू आउट आणि आउट टू इन हा संवादाचा भाग आहे. हं. आणि त्यामध्ये खूप छोट्या गोष्टी ॲक्चुअली सूर्यनमस्कारातले खूप मोठे बदल घडवायला मदत करतात. राइट. जेव्हा आपण क्वालिटीचा विचार करतो ना, हं, जसं मेनी अ टाईम्स देअर आर थिंग्स लाइक तुमची नजर. हं, सूर्यनमस्कार घालताना तुमची नजर ही हं. त्या 10 स्थिती 10, 11, 12 आता व्हेरिएशन्स आहेत नमस्कारात. बरोबर. तुमची नजर कशी फिक्स होतीये, कुठे फिक्स होते. हं, त्यानंतर तुमचं जे श्वसनाचे पॅटर्न्स आहेत, हं, तर ते पॅटर्न्स तुम्हाला त्या मूव्हमेंट्समध्ये कसे तुम्ही समजताय, हाऊ आर यू इंटरप्रिटिंग हं, दोज ब्रेथ पॅटर्न्स इज अ सेकंड फॅक्टर दॅट यू कॅन फोकस ऑन. तिसरी हं, खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला माझे सूर्यनमस्काराचे गुरु डॉक्टर अविनाश गोडबोले यांनी लक्षात आणून दिली हं, आणि त्याच्यानी माझा नमस्कार खूप बदलला. पायाचा तळवा, हं, पायाच्या तळव्याकडे आपलं लक्ष केंद्रित असणं. कारण आपलं बरंच टेन्शन हे पायाच्या हं. तळव्यामध्ये आयदर अमेझिंग. रिफ्लेक्ट होतं
हम्म, किंवा तुम्ही पायाच्या तळव्याकडे फोकस केलं हम्म, तर तुम्हाला ते डिटेक्ट होतं हम्म. आणि यू कॅन ॲक्च्युअली ग्राउंड युअर सेल्फ अँड मेक युअर सेल्फ रिलॅक्स्ड कमाल. बाय फोकसिंग ऑन पायाचा तळवा. सो नमस्कारात मी लोकांना सांगतो जशी नजर महत्वाची, तसं पायाच्या तळव्यामध्ये काय घडतंय? पायाचा तळवा व्हेन इट टचेस विथ द फ्लोर. तिथं काय हम्म. घडतंय? चौथी गोष्ट अतिशय साधं, परत हाताचे तळवे. हाऊ आर बरोबर. युअर पाम्स मूव्हिंग? हम्म, तर फार एंड्स आणि कोर हम्म. असा इंटरप्ले बरोबर. हा सूर्यनमस्कारामध्ये होत असतो. अँड दॅट विल हेल्प यू स्कॅन द एंटायर मेकॅनिझम ऑफ युअर बॉडी. मे इट बी मस्क्युलोस्केलेटल पार्ट ऑफ इट, द नर्वस सिस्टम पार्ट ऑफ इट, हम्म. नंतर ऑर्गॅनिक बॉडी पार्ट ऑफ इट, बरोबर. त्यानंतर सेन्सरी आणि परसेप्च्युअल हम्म. पार्ट ऑफ इट. देर इज अ ह्यूज अमाउंट ऑफ इमॅजिनेशन रोल प्ले दॅट यू कॅन डू इन सूर्यनमस्कार. बर. फॉर एक्झाम्पल, एखादा नमस्कार हा मी माझं शरीर टुवर्ड्स ग्रॅव्हिटी हे समजून घेण्याकरता नमस्कार हो, घालतोय हो, हो. किंवा नाईस. मी अँटी ग्रॅव्हिटी, हम्म, नंतर प्लेनर अंडरस्टँडिंग आहे नमस्कारामध्ये. हम्म. असे त्यामध्ये खूप बारकावे. बारकावे आहेत. सो इट ऑल गोज टू सर्टन लेवल्स ऑफ अंडरस्टँडिंग अबाउट फिजिक्स, अंडरस्टँडिंग अबाउट द केमिस्ट्री, अंडरस्टँडिंग अबाउट द जिओग्राफी और मॅथमॅटिक्स. सो आपण हे जे कलोक्युअली हे सगळे विषय शिकतो, हम्म. ते सगळे विषय हे नमस्कारामध्ये कुठेतरी आहेत. नमस्कार काय किंवा कुठल्याही ऍक्टिव्हिटी मध्ये आहेत. साधनेमध्ये, ऍक्टिव्हिटीमध्ये हम्म. आहेत. तर भारी. हे छोटे छोटे मुद्दे आहेत, की जे ॲपरेंटली आपण निग्लेक्ट करतो. हम्म. आपण फोटोमध्ये ही स्थिती माझी अशी आली पाहिजे, बरोबर. म्हणजे चांगले नमस्कार. व्हेअरएज की जेव्हा आपल्याला क्वालिटीकडे लक्ष द्यायचंय, हम्म, तेव्हा खूप अनपेक्षित बारकावे आपल्याला क्वालिटीबद्दल सांगतात. आणि हम्म, दिस टेक अवे फॉर बिझनेसेस हम्म. is that the apparent things that you think in a राईट. business that are going well does not tell you whether your business is going well or not. या There are ऍब्सोल्युटली very राईट. different things that will tell you. For example, one unhappy customer will tell you a lot more about your businesses करेक्ट. than 100 happy customers. शुअर. अगदीच. नाही म्हणजे मी आता असा विचार करतोय की आपल्याला एक नमस्कार ह्याच्यावरती, सूर्यनमस्कार म्हणजे ह्याच्यावरती एक एपिसोड घेतला पाहिजे. आणि Absolutely. खूप इंटरेस्टिंग आहे कारण की असा विचार जनरली लोक करत नाहीत. हम्म. किंवा तो एक असतो ना की हल्ली एक पॉवर सूर्यनमस्कार आलाय बघ, हम्म. की याच्यामध्ये खूप फास्ट सगळं करतात. हो. नो डाऊट तो एक एनर्जी बर्न किंवा ह्याचा एक भाग आहेच आहेच तो. किंवा हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंगमध्ये हल्ली पॉवर सूर्यनमस्कार इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्याचा डेफिनेटली शरीराला फायदा होतो, हे ठीक आहे. पण आता तू ज्या पर्स्पेक्टिव्हनी सूर्यनमस्काराकडे बघायला सांगतोयस किंवा ते पाहिल्यामुळे जो फायदा होतोय तो फार इंटरेस्टिंग आहे. आणि त्याला अर्थात एक एक स्थिती लक्षात घेऊन त्याच्यातला काय पर्स्पेक्टिव्ह आहे ह्याच्यासाठी एक मस्त ऍक्च्युली आपण करूया एक सेपरेट एपिसोड करू आपण त्याच्यावरती. पण हे भारी आहे आणि ते करायला पाहिजे. म्हणजे एंटरप्रेन्युअर्सनी तर डेफिनेटली करायला पाहिजे. कारण की ऍक्च्युली जर 12 सूर्यनमस्कार व्यवस्थित घालायचे असतील तर त्याला लागणारा वेळ हा मे बी किती असेल, अर्धा तास. अर्धा तासही खूप स्लो घातले तर, म्हणजे 10 ते 12 मिनिटं ही सुद्धा खूप आहेत. म्हणजे एका मिनिटात एक नमस्कार घालायचा झाला तर तो टफ आहे. म्हणजे इट्स नॉट ॲज इझी. त्यात गंमत अशी की नमस्काराचा वेळ हा तुम्ही वाढवलात एक नमस्कार घालायला तर तो कठीण होत जातो. करेक्ट. कारण तिथे होल्डिंग आहे परत त्या पोझिशन मध्ये म्हणा, किंवा घाई करून चालत नाही. ते स्टार्टअप्सला महत्वाचं आहे ते. कारण गडबड केली की गंडायला होतं. खरं. कमाल. अजून काय टेक्निक्स तू सांगू शकशील का जी योगामधनं डिराईव्ह आपण करतो, जी एंटरप्रेन्युअर्सनी थोडीशी प्रॅक्टिस म्हणून करायला पाहिजेत? कारण की का मी हे विचारतोय सांगतो. अनेकदा वेळा वेगवेगळ्या असतात, झोपेच्या वेळा थोड्या गणलेल्या असतात. त्यातून जर का टेक्नॉलॉजी स्टार्टअप असेल, सर्व्हिस बेस्ड स्टार्टअप असेल, तर फाउंडर्स अनेक गोष्टींच्या मागे धावत असतात. त्याच्यात
फाउंडर्स हेल्थ हा खूप निग्लेक्टेड विषय होतो. हं, हं. तर जसं एक नमस्काराची एक जी प्रॅक्टिस आहे, तसं अजून काही लोकांनी कटाक्षाने करावं, एक ज्याला एक 5-10 मिनिटात होऊ शकतं. राइट, राइट. असं तर तू काय सांगशील? एक छोटी गोष्ट सांगतो हं, आणि त्याच्यापासून सुरुवात करायला हरकत नाही. जे हं, आहे की अ, योग विषयामध्ये हं, योगसूत्रामध्ये सुद्धा एक प्राणायामाबद्दल हं, श्वास-प्रश्वास असं म्हणणारं एक योगसूत्र आहे. म्हणजे श्वास-प्रश्वासाबद्दल बोलणारं. हं, तर मला असं वाटतं की इमोशनल मॅनेजमेंट म्हणजे किंवा इमोशन्स मॅनेजमेंट हं, हा उद्योजकासाठी प्रचंड महत्त्वाचा विषय. तर तुम्हाला आतून ॲट द कोर सातत्यानं रिलॅक्स्ड राहता येण्याकरता ऑब्झर्व्हिंग युअर ब्रेथ हा एक खूप महत्त्वाचा एक्सरसाइज. म्हणजे जसं मला राग आला तर माझ्या श्वासाचं काय होतंय? किंवा मला आनंदी वाटलं तर माझ्या श्वासाचं काय होतंय? किंवा मी घाईत आहे, म्हणजे मी एअरपोर्टवरती धावपळ करत कसं तरी करून सिक्युरिटी पास करून मी पुढे गेलो. ही जी धावपळ आहे, या धावपळीत माझ्या श्वासाचं काय होतंय? आणि हा जो वाढणारा वेग आहे श्वासाचा किंवा कमी होणारा वेग आहे, हं, हा आपण बाय चॉईस रेग्युलेट करू शकतोय का? मॉनिटर करू शकतोय का? तो करता यायला लागला, तर मला असं वाटतंय की आपल्याला बरेच आजार हे हं, टाळता येण्याची क्षमता ह्या श्वासामध्ये किंवा या श्वासाच्या समजून घेण्यामध्ये हे हं, आहेत. हं, म्हणजे मी असे प्रयोग आमच्या सूर्यनमस्काराच्या ग्रुपमध्ये असे बरेच प्रयोग सातत्याने चालू असतात आणि आम्ही त्याच्याबद्दल गप्पा मारत असतो. तर ॲसिडिटी किंवा आपल्याला ढवळतं, तर हे ढवळणं, ॲसिडिटी वाढणं, हे फक्त श्वासाच्या आधारावरती, त्या श्वासाची गती कमी करून किंवा त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करून कमी करता येतं. तुमचं डोकं दुखणं किंवा तुम्हाला जे प्रत्यक्ष डायजेशनचे होणारे विकार आहेत. ते सुद्धा या नियमित संथ, शिथिल गतीने चालणाऱ्या आसनांमधनं कमी करता येऊ शकतात. सो इन द बिगिनिंग यू कॅन स्टार्ट लुकिंग ॲट योग ॲज अ क्युरेटिव्ह प्रॅक्टिस. हं. तर कॅन यू क्युअर स्मॉल थिंग्स दॅट यू नीड टू? हं. कारण दोज आर अगेन स्मॉल विन्स. याह! उद्योजकाला लो हँगिंग फ्रुट्स फ्रुट्स. असं आपण नाही, उद्योजक म्हणतो. डेफिनेटली. तर पण याच्यात कन्सिस्टन्सी पण महत्वाची आहे. म्हणजे हो. असं 3 वेळा श्वासावर लक्ष केंद्रित करून ॲसिडिटी गेली असं होणार नाही. नाही. ते तुम्हाला काही सलग काळ हं. म्हणजे 1 आठवडाभर धरून सातत्याने. दुसरी एक खूप छान योग किंवा सूर्यनमस्कारातली माझ्या सरांनी सांगितलेली गंमत, की हं, असे तुम्ही 3 दिवस ठरवा, हं, की ते आम्हाला नमस्कार घालताना सांगायचे, की "अरे, नमस्कार घालतोयस ना, एन्जॉय करतोयस ना, हं. तर हसरा चेहरा ठेव ना. म्हणजे अच्छा. हां, सीरियस चेहरा काय तुझा?" हां. आसनं करताना किंवा नमस्कार घालताना आनंदी आणि असा मस्त, "अरे, मला मजा येतेय." हं, हा चेहरा. तर हाच चेहरा 3 दिवस सलग ठेवायचा. हे खूप अवघड आहे, हे आम्ही केलं, हं. की 3 दिवस हसराच चेहरा ठेवायचा. अच्छा. बरं. आणि घटना इतक्या घडत असतात, की त्यात सतत हसरा चेहरा ठेवणं, हे खूप कठीण जातं. आणि मग त्यातून आपला अभ्यास सुरू होतो, की हं, हाऊ टू अंडरस्टँड युअरसेल्फ हं. आणि हाऊ कॅन यू ॲक्चुअली मॉडरेट सर्टन सिच्युएशन्स. बरोबर. सो मी सांगितलं श्वास आहे किंवा हसरा चेहरा सातत्यानं ठेवणं. असे योग विषयात खूप म्हणजे खूप प्रोफाउंड हं. असे चांगला शब्द आहे हा खूपच आउटकम्स आहेत. प्रोफाउंड. तर ते तुम्हाला त्याचा अभ्यास नियमित सुरू केलात, की तुम्हाला ऑन युअर जर्नी यू विल फाइंड सो मेनी थिंग्स ॲट द हं. मोस्ट अनएक्सपेक्टेड टाईम्स अँड अनएक्सपेक्टेड स्पेसेस अँड सिच्युएशन्स. बरोबर. आणि जो तू पहिला आपण सुरुवातच जेव्हा केली पॉडकास्टची त्यावेळेस माइंडसेटवरती आपण जे थोडंसं बोललो, त्याचा सगळा संबंध या सगळ्या चर्चेचा अल्टिमेटली तिथेच येतोय, हो, हो. की तुम्ही जेव्हा मॉडरेट करताय, रेग्युलेट करताय, ऑप्टिमाइज करताय, तिथे तुम्ही यू आर इन अ बेटर माइंड स्टेट. याह! याह! आणि व्हेन यू आर इन अ बेटर माइंड स्टेट, तुमची डिसिजन मेकिंग एबिलिटी ही सुद्धा वाढत जाते. इम्प्रूव्ह होते. इम्प्रूव्ह होत जाते. इम्प्रूव्ह होत आणि जाते. अर्थात चुका होणार, या सगळ्या गोष्टी असतातच. नाही हो, अनुभवातनं शिकायला मिळणं हा वेगळा भाग आहेच आहे. हो. पण
ज्याला आपण असं म्हणू ना, धांदरटपणा हं, हं. हा एंटरप्रेन्योर्समध्ये दिसतो हो, कधी-कधी. नवीन आता तू पण खूप लोकांना भेटतोस. हो, हो, त्याच्यामध्ये घाई खूप असते हो. किंवा तर तो एक ॲस्पेक्ट मला तुझ्याशी बोलायचा आहे, की जे एक पळणं आहे. हो, हो. खूप धावतात बघ लोकं खरं आणि असं त्यांना जर विचारलं, की तो स्टँडर्ड प्रश्न असतो, की "व्हेअर डू यू सी युअर स्टार्टअप इन नेक्स्ट 5 इयर्स?" वगैरे. राइट, राइट. तर त्याच्यात ना इन्व्हेरिएबली खूप टँजिबल गोल्स हो, सांगताना बघतो आपण लोक. हो, हो. तर तर इनटँजिबल गोल्सकडे कसं पाहावं हं, ओव्हरऑल? हं, हं. व्हेरी नाईस. तर टँजिबल गोल्स हे जितके महत्वाचे आहेत ना, एखाद्या हं, उद्योजकाला हं, टू टू हॅव सम फ्रेमवर्क अबाउट व्हॉट ही ओर शी इज डूइंग. हं, अ, आपल्याला म्हणजे डॉक्टर आनंद देशपांडे आणि दे आसरा फाउंडेशनच्या निमित्ताने आमच्या ह्या चर्चा होतात. यू हॅव हं, टू कीप अ साइजेबल चॅलेंजिंग नंबर फॉर यू टू मूव्ह टुवर्ड्स इट. हं. मग राइट? आता नंबर आपण थोडं डायसेक्ट करू. म्हणजे नंबर ऑफ ऑर्डर्स असतील, नंबर ऑफ कस्टमर ऑर्डर्स असतील, असतील. रेव्हेन्यू असेल, एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. लिमिटेड बाय टाईम फ्रेम. म्हणजे येस. क्वार्टरली, 6 मंथली, इयरली. ॲब्सोल्युटली, बरोबर. ॲब्सोल्युटली. पण हे जे नंबर्स आहेत, दीज नंबर्स आर नॉट टू फ्राइटन यू. दीज हं, नंबर बऱ्याच वेळेला हे घडतं आणि की दीज हं, नंबर्स आयदर फ्राइटन यू ऑर दे पुश यू डाउन. तर हं, प्रत्यक्षात दीज नंबर्स आर टू पुल यू अप. हं. सो इंटेन्शन सेटिंग जे आहे ना तुमचं, तू मला म्हणालास की जे अनसीन तुमचे हां. इंटरनल गोल्स आहेत. राइट. तर दोज यू हॅव टू अलाइन विथ दीज एक्सटर्नल गोल्स बाय हं, अंडरस्टँडिंग दॅट हे जे तुम्ही ठेवलेले आकडे आहेत, हे तुम्हाला वर उचलायला आहेत. हं, राइट? तर तुम्हाला वर जेव्हा ते उचलतायत, तेव्हा तुम्हाला आतून काय-काय बदल करायला लागतील. तुम्हाला हं. तुमचा एक्सेप्टन्स कुठे वाढवायला लागेल. आणि ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की यू कान्ट डू एव्हरीथिंग युअरसेल्फ. सो यू हॅव टू हॅव युअर टीम ऑफ मॅनेजर्स, टीम ऑफ सेल्स, टीम ऑफ तर इथे तुम्हाला ती जबाबदारी त्यांना देताही आली पाहिजे. आणि जबाबदारी हं. देण्यात खूप मोठा एक्सेप्टन्स आहे. राइट. तसं क्रेडिट तुम्हाला मिळतं, तसं क्रेडिट पण देता यायला हवं. ही दुसरी सॉफ्ट अबिलिटी आहे, हं, की हे मी केलं नव्हे, हे आमच्या अख्ख्या टीमनं केलं. हे म्हणता येणं. म्हणजे हं, रिकॉग्निशन किंवा रिइन्फोर्समेंट ही आपल्या सगळ्यांनी आपण ती वाटून घेणं. हं, ह्याच्यासारख्या छोट्या-छोट्या सायकॉलॉजिकल ॲस्पेक्ट्स, म्हणजे माइंडसेट ॲस्पेक्ट्समध्ये हे हं. बदल होत जातात. बरोबर. तर ते आपल्याला समजून घेता आले पाहिजेत आणि ॲट द कोर ऑफ इट खूप महत्त्वाचा भाग असा आहे, की आपण एन्जॉयमेंट, सॅटिस्फॅक्शन ह्या सगळ्या शब्दांबद्दल हं, खूप बोलतो आणि ते आता ते खूपच ग्लॅमराइज झालेत असं हं. माझं म्हणणं आहे. पण आपण आपल्यासाठी एन्जॉयमेंट काय आहे? आपल्यासाठी सॅटिस्फॅक्शन काय आहे? ह्याच्या डेफिनेशन्स पण मला वाटतं नीट आखून घेतल्या पाहिजेत. हं, आणि त्या आपल्या मोस्ट इम्पोर्टंटली फॅमिली मेंबर्सना, तुमच्या निअर डिअर वन्स म्हणजे जे क्लोज्ड वन्स आहेत, त्यांच्याबरोबर त्या कम्युनिकेट केल्या पाहिजेत. हं, आणि नाहीतर काय होतं, की तुम्ही जेव्हा धावपळ करताय ही सगळी, तर ती कशासाठी करताय? हं. याचा अंदाज तुमच्या जवळच्या लोकांना येत नाही. बरोबर, आणि त्यामुळे कुठेतरी द्वंद्व वाढत जातं. सो यू बरोबर. शुडंट गेट टॉर्न अपार्ट बिटवीन युअर एंटरप्रेन्योरियल गोल्स अँड ॲट द कोर हं. व्हॉट यू बिलीव्ह इन एज सॅटिस्फॅक्शन राइट. अँड व्हॉट युअर फॅमिली मेंबर्स थिंक इज सॅटिस्फॅक्शन. हं, हं. सो तुमच्या आता छोट्या फॅमिलीज असतात म्हणजे लहान मुलं आहे, बरोबर. 1 मुलगा आहे, 2 मुलं आहेत, छोटी आहे, शाळेत जातात. हं, तर व्हॉट इज दॅट चाइल्ड हॅपी अबाउट? की माझ्या बाबांनी माझ्या शाळेमध्ये एखाद्या मीटिंगला येण्यामध्ये त्याला आनंद आहे, का हं, त्याला मोठं गिफ्ट घेऊन देण्यामध्ये त्याला आनंद आहे? हं. हे समजून घेत त्याच्याबरोबर इंटरॅक्शन करत कुठेतरी पुढे गेलं बरोबर, पाहिजे अँड बरोबर. एव्हरीबडी हॅज देअर ओन लाइकिंग्स. हं. सो ते समजून घेत केलं पाहिजे. बरोबर. आता हे ऐकताना ना मला 1-2 प्रश्न पडले. जे मला असं जाणवलं, की त्याच्यात मी पण त्याच्यावरती काम केलेलं नाहीये. हं, की अ, 1-2 वर्ष होतात किंवा एखादं वर्ष होतं स्टार्टअप चालू करून. त्याची एनर्जी आणि त्याचा सगळा ध्यास जो असतो, तो हं, वेगळा असतो. हं, त्याच्यात जर का तू म्हणलास,
की ऐक ना, आपण ह्या विषयावरती चर्चा करू, तर बरेचसे लोक तयार नाही होणार. हं, हं. म्हणजे तो एक रेझिस्टन्स येईल की अरे थांब ना बाबा, मला हे हे आधी माझं पूर्ण होऊ दे. अगदी. पण ॲज अ प्रॅक्टिस हं, जेव्हा तुम्ही 1, 2, 3 बिझनेसेस रन करताय किंवा एकच खूप मोठा बिझनेस रन करताय, हं. त्यावेळेस ह्याची बैठक असण्यासाठीचं फ्रेमवर्क काही सजेस्ट करशील का तू एंटरप्रेन्योर्स? राइट. अ, म्हणजे ॲक्चुअली ना, सो मला वाटतं की अ, हे कुठेतरी म्हणजे हा थोडा गमतीशीर विषय आहे, हं. की व्हॉट कम्स फर्स्ट म्हणजे हं, हं, हं. उद्योजकाला त्याचा उद्योग महत्त्वाचा वाटताना, ॲट द कोर त्याला मी स्वतः कुठं चाललोय? हा जो हं, प्रश्न आहे, तर तोही तितकाच महत्त्वाचा वाटणं नेसेसरी आहे. हं. नाहीतर देअर आर 100 नंबर्स ऑफ पिटफॉल्स करेक्ट. गोइंग अहेड. तर त्यामध्ये अ, मी कुठं चाललोय, ह्या खूप फिलॉसॉफिकल प्रश्नाकडे आधी न जाता, हं, त्याची काही फ्रेमवर्क एस्टॅब्लिश करता येईल. आणि त्यामध्ये मी मगाशी जी 1-2 उदाहरणं दिली, त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं, की एकतर पहिली गोष्ट ना, व्यायाम, योग, सूर्यनमस्कार ह्याच्याकडे ना आधी फिलॉसॉफिकल दृष्टीनं बघणं आपण बंद करून टाकलं पाहिजे. हं, त्याच्याकडे एन्जॉयमेंट म्हणून मला मज्जा येते. मी हं, 1 तास, दीड तास कुठल्याही इतर गोष्टींचा विचार करत नाही. मला मजा येते आणि नॉन अचिव्हिंग हं, अशी स्पेस सुरुवातीला ती ठेवावी, हं, की त्याच्यामध्ये काही टार्गेट ठेवू नये, हं, असं मी सजेस्ट करीन. कारण हं. असं जेव्हा होतं ना, त्यावेळेला ते आपल्याला करावंसं वाटतं फॉर एन एंटरप्रेन्योर. बरोबर. कारण त्याच्या उरलेल्या सगळ्या आयुष्यामध्ये सतत अचीव्हमेंट ओरिएंटेशन किंवा टार्गेट्स असतात. राइट. तर ही एक स्पेस असावी जिथे टार्गेट्स नाहीत. सो हं, अर्ली फ्रेमवर्क अशी आहे, की ते नॉन टार्गेट ओरिएंटेड ठेवता येईल का? हं. ते अ, त्याला एक कंपनी सेट केली. कंपनी म्हणजे तुमचे मित्र, काही इंटरेस्टिंग तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती ह्यांच्याबरोबर तुम्ही ते हं. करू शकाल हे का? थोडंसं अकाउंटेबिलिटी पार्टनर सारखं घ्यायचं. अकाउंटेबिलिटी पार्टनर आणि म्हणजे जॉय शेअरिंग पार्टनर असं मी त्याला म्हणेन. हं, म्हणजे अलोंग विथ हं. द अकाउंटेबिलिटी पार्ट, की अरे नाही मला ह्या मित्राबरोबर ते केल्याने मजा येते. बरोबर. ह्या मित्राबरोबर आम्ही आम्ही हे 4 जण एकत्र व्यायामाला जातो. हं. बास मग ते कदाचित खूप वेगळ्या फील्ड्समध्ये असले तर अप्रतिम. हो, मग मग ते तो आणखीन हं, छान. कारण हं, मग देन दॅट डायव्हर्सिटी ब्रिंग्ज इन डिफरन्स ऑफ थिंकिंग आणि ते हं. शेअरिंग्ज त्याच्यामधले छान होऊ शकतात. राइट. सो हा दुसरा भाग आहे, की मेक इट अ स्मॉल ग्रुप सोशल ॲक्टिव्हिटी. हं, सो सोशलायझेशनची अपॉर्च्युनिटी पण त्यामध्ये मिळू लागते. हं, नाहीतर मी बऱ्याच वेळा आजकाल हेही पाहतो, की लोकं जिम किंवा हे सेट करतात. यू नो आणि ते अनाहूतपणे होतं त्यांच्याकडे. कोणी असं मुद्दाम नाही करत. पण ते पण त्याला पण एक रोबोटिक फ्रेमवर्क येते, की मी त्यावेळेला तिथं जातो, झालंच पाहिजे. मी ते करतो, मी हं. येतो. पण देन आय डोंट एन्जॉय एन्जॉय दॅट. एन्जॉय दॅट. हं, सो तसं न करता आपल्याला ते एन्जॉयबल करणं. सो हं, मेक इट अ ग्रुप, स्मॉल ग्रुप ॲक्टिव्हिटी. हं, आणि तिसरा भाग त्याला मला असं म्हणायचं करता येईल, की त्यामुळे आपल्या उरलेल्या गोष्टींमध्ये काय फरक होतोय, हं, ह्याचं एक छोटी नोट ठेवायला लागलो आपण. म्हणजे ती मेंटल नोट पण चालेल. तुम्हाला ती हं, लिहूनच ठेवली पाहिजे असं नाही. अच्छा, आज ना खूप मी चिडचिड झाली होती. पण हा इव्हेंट झाला माझा नमस्काराचा किंवा व्यायामाचा, पोहण्याचा आणि दिवस बदलला. हं. हां, इंटरेस्टिंग झाला दिवस. बरोबर. सो इतकी लहान नोट इतकी असेल. लहान नोट हं, म्हणजे रिबूट. वी हं. कॅन कॉल इट अ रिबूट मेकॅनिझम. करेक्ट. आणि मग त्याच्यात तुम्हाला पुढे त्याचे जे बाकी विषय आपण मगाशी जे बोललो, बरोबर. की ते पुढच्या सगळ्या त्याच्या डेव्हलपमेंट्सकडे हं. आपल्याला ते जोडता येतं. राइट. इथे अजून एक मला म्हणजे ते तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, की बऱ्याचदा ना विचार करायला म्हणून लोकं वेळच नाही काढत. हं. आता मी जेव्हा लोकं म्हणतो त्याच्यात मी पण आहे. हो. म्हणजे मी असं डिस्टंटली बाकीची लोकं अशा ह्याने नाही म्हणत आहे. आपण सगळेच, आपण सगळेच. की काही गोष्टींसाठी विचार करायला वेळ असणं हं. हे पाहिजे हं, हं. आणि स्टार्टअपच्या दुनियेत तर हे गरजेचं आहे. अगदी. म्हणजे वेदर यू आर क्लॉकिंग युअर रेव्हेन्यू नंबर्स ऑर नॉट, हं. तुला काहीतरी विचार करायला वेळ तर पाहिजे. खरं आहे. तर ना काही फाउंडर्स आपल्याकडचे मला माहिती नाहीत हॉनेस्टली. पण बाहेरच्या देशातले काही फाउंडर्स आहेत, की ज्यांचा
मेजर कॅलेंडर टाइम हा थिंकिंगसाठी ब्लॉक्ड असतो. करेक्ट. पण आता त्याची फ्लिप साईड अशी आहे, की माझ्याकडे ऑपरेशनल गोष्टींसाठीच वेळ नाहीये. तर मी हा टाइम ब्लॉक कसा करू? मला ह्याच्यात ना 2 विषय थोडेसे आधी म्हणजे पॉइंटर्स हं. म्हणजे नोट्स म्हणून आवडतील करायला, की एक म्हणजे काम म्हणजे काय? हं. ह्याची प्रत्येकाची अ, स्वतःची डेफिनेशन. मी काम करतो म्हणजे मी काय करतो? हं, हं. तर बऱ्याच वेळेला द थिंकिंग दॅट आय डू इज कॉन्ट्रिब्युटिंग फॉर माय बेटरमेंट इन माय एंटरप्रेन्योरियल जर्नी. ह्याचा ग्रास्प आपल्याला यायला हवा, की द मोस्ट इम्पोर्टंट थिंग इज दिस थॉट प्रोसेस दॅट आय एम हं, पुटिंग हं. और मी जो विचार करतोय शांत बसून, ते कॉन्ट्रिब्यूट करतंय मुळात माझ्या ग्रोथसाठी. इट इज नॉट अ टाईम वेस्टर. इट इज नॉट अ टाईम वेस्टेज. इट इज बिझनेस. हं. राइट? मी जो करेक्ट. आणि ॲक्चुअली परत सूर्यनमस्कारातलं लर्निंग आहे. माझे सर गोडबोले सर म्हणतात, हं. की तुम्ही नमस्काराचा विचार केलात, म्हणजे तुमचा नमस्कार सुरू झाला. हां. की मी आज नमस्कार इतक्या वाजता घालणार आहे. हं. हा विचार म्हणजे तुमचा नमस्कार सुरू झाला. यू आर इन नमस्कार. बरं. तसं मी माझ्या बिझनेसचा विचार करतोय, म्हणजे तुम्ही बिझनेस करताय. हं. तुम्ही प्रत्यक्ष हाताने काम करताय किंवा हाताने काम करत नाही म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज करत नाही असं नाही. सो अंडरस्टँडिंग व्हॉट इज वर्क हं. दॅट विल हेल्प यू ब्लॉक धिस टाईम प्रॉपरली एव्हरी डे. राइट? आणि सेकंडली सो युअर थिंकिंग इज अल्सो वर्क. अँड इट्स वन ऑफ द हं. मोस्ट इम्पोर्टंट थिंग्स ॲट वर्क. हं. आणि दुसरा मी 2 पॉइंट्स म्हटलं. दुसरा हो. पॉइंटर असा, की बऱ्याच वेळेला असं शांत बसून, शांत ठिकाणी, आपल्याशी विचार करत बसणं, ह्याची बऱ्याच लोकांना भीती वाटते. हं. आणि ही थोडीशी शांततेची भीती जशी असते, तशी एकटेपणाची पण भीती असते. त्यामुळे मला असं वाटतं, की उद्योजकतेमध्ये काय असतं, आपण खूप लोकांशी इंटरॅक्ट होतोय. इट्स अ सोशल ॲक्टिव्हिटी. हं. सोशली वी आर कनेक्टेड टू ईच अदर. आपण काहीतरी ॲक्ट करतोय सतत. तर त्याच्यातून मी जेव्हा बाहेर येतो आणि मी एकटा बसतो हं. आणि मी शांत बसतो आणि मग मी श्वासावर लक्ष केंद्रित म्हणजे आता तो भाग सोडून देऊया. पण बरोबर. मी शांत एकटा माझ्या विचारांना वेळ देतो. तर हं. त्यावेळेला माझ्या मनात इतके अनावश्यक विचार येतात, की ते हं. बिझनेस रिलेटेड असतातच असं नाही. अगदी खरं आहे. कधी-कधी मला त्याचीही भीती वाटते. कधी-कधी करेक्ट. मी त्या विचारात वाहून जाईन अशी भीती वाटते. हं. कधी-कधी त्याच्यानी माझ्या भावनिक अनुभवाला वेगळी दिशा येईल, अशी भीती वाटते. हं. तर अशी भीती आपल्याला कुठेतरी कमी करायला लागेल. हं. आणि मग स्वतःला अँकर म्हणून यू शुड फाइंड युअर अँकर्स हं. टू फाइंड द राइट थिंकिंग स्पेस. हे 2 भाग मला त्यामध्ये महत्त्वाचे वाटतात, की पहिलं म्हणजे थिंकिंग इज वर्क बरोबर. आणि दुसरं बीइंग अलोन इज नॉट बीइंग लोनली. हं. यू कॅन बी अलोन अँड बी कम्फर्टेबल. हं. लाइक यू फील कम्फर्टेबल विथ पीपल. ह्या हं. दोन्ही बाजू आपल्याला आल्या पाहिजेत. करेक्ट. आणि मग तुम्हाला तो वेळ ब्लॉक करता यायला लागतो. हं. पण तो ब्लॉकच करावा लागतो असं पण मला तो वाटतंय. फॉर एन एंटरप्रेन्योर तो ब्लॉकच करायला लागतो. हं. तोपर्यंत तुम्हाला ती स्पेस क्रिएट करता येत नाही. तर त्याची सुरुवात ना आधी अवेलेबल असलेल्या एकट्याच्या वेळेत हं. तुम्ही थोडीशी काय करताय? बसवली, हं. तर ती तुम्हाला सुरुवात करता येते आणि मग तुमच्या ओव्हरऑल डेली पॅटर्न्समध्ये सुद्धा तुम्हाला ती काढता येईल. येस. आय थिंक एक सिंपल हॅक मला अशी सुचतीये, हं. की कारण हे हॅक्स वगैरे लोकांना आवडतं. हो, म्हणून हो. मी तो शब्द वापरतोय. फारसा आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ हॅक. पण एक साधी गोष्ट जर का आपण केली, की कुठलाही डिव्हाइस हं, हं. अर्धा तास आपण अशा खोलीत बसलोय जिथे एकही डिव्हाइस नाहीये हं, हं. आणि कुठल्याही डिव्हाइसचा आवाज येत नाही. हो. नोटिफिकेशन हे ते. लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल, टीव्ही काहीच नाहीये त्या खोलीत. पुस्तक वाचायचं नाहीये, म्हणजे कुठलीच ॲक्टिव्हिटी करायची नाही. असं जर तुम्ही 15 मिनिटं, अर्धा तास जाऊ दे. करेक्ट. 15 मिनिटं जरी बसलात, तरी याची कदाचित एक राइट, सुरुवात होऊ शकते. राइट. सो डूइंग नथिंग हं. हां. ह्याच्यावरती म्हणजे मी नवीन काळे यांचं स्वयं टॉक्स
जे आहे ना, हो. त्यामध्ये याच्यावरती एक पॉडकास्ट ऐकला होता हं, आणि त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी हा रेफरन्स दिला होता, की चायनामध्ये हं, अशा मूव्हमेंट्स सुरू झाल्यात काही ठिकाणी हं, अबाउट डूइंग नथिंग, की त्यांना काहीच करायचं नाहीये. म्हणजे हं. काही व्यक्ती काही न करण्याची प्रॅक्टिस करत आहेत हो. आणि हे एका आत्ताच्या एवढ्या वेगवान जगामध्ये इट हॅज बिकम अ थिंग आणि हं, यंगस्टर्सचा एक ग्रुप आहे तो. तर तो विषय निराळा, पण त्यातली गंमत ही आहे, की आपल्याला काही न करणं इज ऑल्सो ओके. म्हणजे हं. अर्धा तास, 1 तास मी काही नाही केलं, बरोबर. तर इट इज ओके आणि हे आपल्या सगळ्यांना अवघड जातं. हे हो, अगदीच. हे करायला अवघड जातं. अगदीच आहे. कारण मगाशी जे तू म्हणलास, की एकटा असताना जो वेळ मिळतो, त्याच्यात बऱ्याचदा आपण रील्स बघतो किंवा खरं काहीतरी वी ट्राय अँड एंगेज अवर चाळा ब्रेन. म्हणजे मी हां, त्याला चाळा, चाळा, चाळा चाळा. म्हणतो. हे काहीतरी आपलं उगाच म्हणजे कळतं बरं का, की आपण वेळ घालवतोय. हं. पण ते आपलं टिक, 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 टिक चालू होतं. खरं. आता ह्याचंच एक थोडंसं प्रोग्रेशन म्हणू, जे तुझ्या एका ॲक्टिव्हिटीमुळे अनेक लोकांना आनंद देतं. हं, हं. आणि हे मी फर्स्ट हँड अटेंड नाही केलेलं अजून. पण मी ओके, खूप मग मी लोकांकडनं ऐकलंय. हां, मग मी तुला इन्व्हाईट करीन सोहम. ही जी ॲक्टिव्हिटी तू म्हणतोयस, तर ती राइट. महिन्याच्या 3ऱ्या रविवारी, हं. दर 3ऱ्या रविवारी एका स्पेसिफिक ठिकाणी राइट, होते. राइट. तर त्याची माहिती पण आपण देऊ येस, येस. सर्वांना. डेफिनिटली. सो ड्रम सर्कल. आपण येस. ते नाव ती ॲक्टिव्हिटी न ठेवता ड्रम सर्कल. तर तू फॅसिलिटेटर म्हणून ड्रम सर्कलचं आय थिंक 13 वर्ष हो, काम करतोयस. हो, त्याविषयी सांग, की ती कशी असते ॲक्टिव्हिटी आणि तिथे एक मज्जा येते. म्हणजे हो. मी जे ऐकलंय ते सांगतो, की ते तुझ्याबद्दल ऐकलं होतं, पण माझ्या मते सगळेच फॅसिलिटेटर तितक्या पॅशनेटली ते करत असावेत. कारण ती ॲक्टिव्हिटी भरपूर पॉप्युलर आहे. की ना ते कंडक्ट करणारा जो व्यक्ती होता, म्हणजे हं, ह्या केसमध्ये तू, हं. की तो इतका एन्जॉय करत होता ही हो, गोष्ट, हो. की त्याला म्हणजे तो नाचत होता, गात होता. म्हणजे अशा ह्याच्यामध्ये, की राइट. आणि बाकी लोकं त्यामुळे त्याच्यात खूप एंगेज झालेली खरं आणि तो काय जो काही 1 तास, दीड तास असेल त्याच्यात आम्हाला खूप मजा आली. हं, हं. असं मी ऐकलेलं आहे. तर ड्रम सर्कलविषयी सांग आणि त्याची राइट, सुरुवात कशी झाली? राइट, राइट. तर विलेज म्युझिक सर्कल्स म्हणून एक जगभरामध्ये एक कम्युनिटी आहे. हं, तर विलेज म्युझिक सर्कल्स आर्थर हल म्हणून यूएसमध्ये हवाईला ते असतात आणि मी आय वुड कॉल आर्थर वाईज ओल्ड मॅन. हं, नॉट वाईज ओल्ड, बट वाईज यंग अँड ओल्ड मॅन. हं, आणि जगभर फिरलेला आणि जगभर फॅसिलिटेटर्स तयार केलेला हा माणूस आहे. आणि यांनी ड्रम सर्कल फॅसिलिटेटेड पद्धतीने सुरू केलं. म्हणजे काय, तर खूप सोपी कल्पना. गोलामध्ये सर्वजण बसतील. त्यांना काही रिदम इन्स्ट्रुमेंट्स दिली जातील. मग त्यात ड्रम्स, टॅम्बोरिन, शेकर्स, वूड ब्लॉक्स, मेटल्स, बेसिकली टोनॅलिटीमध्ये वैविध्य असलेले, आवाजाच्या प्रकारात वैविध्य असलेले असे अनेक ज्याला आपल्याला पर्कशन इन्स्ट्रुमेंट्स म्हणता येतील, असे इन्स्ट्रुमेंट्स दिले आणि मग ते जसे वाजवू लागतात, तसं आपल्या हातवाऱ्यांमधनं, नॉन व्हर्बल बिहेवियरमधनं, आपल्या फेशियल एक्सप्रेशन्सवरनं फॅसिलिटेटरनं काहीतरी कम्युनिकेट करत ह्या सगळ्या सर्कलला एक प्रोसेसमध्ये कन्व्हर्ट करणं. हं, वेअर मूव्हिंग फ्रॉम केओस टू अॅन ऑर्गॅनिकली लर्न्ड गुड रिदम टू अॅन ऑर्केस्ट्रेशन टू अ आय वुड से समथिंग दॅट टचेस युअर सोल ऑर युअर स्पिरिट, हं. या लेव्हलपर्यंत नेणारा अनुभव म्हणजे ड्रम सर्कल. तर याची सुरुवात पुण्यामध्ये वरुण वेंकट, जनक हो. वडगामा आणि मी असं तिघांनी मिळून पुण्यामध्ये काही सुरुवातीच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही त्यावेळेला केल्या. तेव्हा आम्ही हं, ताल नावाची एक कंपनी चालवत असू. हं, त्यानंतर पुढे ते खूप वाढत गेल्या. आता अनेक ड्रम सर्कल फॅसिलिटेटर्स आहेत. हं, पण ड्रम सर्कलची जी कल्पना आहे ती गोलामध्ये बसून अशा प्रकारचं वादन जे खूप टीचिंग ओरिएंटेड नाही. सो वी कॉल इट टीचिंग विथआऊट टीचिंग. हं. Facilitation is a process in itself where the facilitator gets a very different experience himself or herself एव्हरी टाईम. एव्हरी टाईम. हं. आणि ती त्या फॅसिलिटेटरसाठी खूप एनरिचिंग आणि मी त्याला पाथ ब्रेकिंग हं, असा एक्सपिरियन्स म्हणेन एव्हरी ड्रम सर्कल. हं, तर त्याचं कारण काय? तर त्याच्यावर मी थोडा बारकाईने विचारत आहे.
13 वर्ष हे करत असल्यामुळे त्याच्यावर विचार होतोच. म्हणजे तू हो. नाही करायचा म्हणलास तरी होतो. हं, पण जेव्हा तुम्ही 50 लोकांबरोबर एखादं वाद्य वाजवता, हं, तेव्हा त्या यू टच 50 पीपल्स स्पिरिट अँड 50 individuals are touching हं. your spirit. So येस. this process is becoming an interplay हं, of touching each other's lives for maybe for an hour. What you're हं, doing is you're enjoying life together for an hour. 1 तास तुम्ही तल्लीन होऊन मी कोण आहे, तो कोण आहे, त्याचा जात, त्याची धर्म, त्याचा पंथ, त्याचा रंग, त्याची भाषा, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण एकत्र मजा केली. ह्या हं, सगळ्याचा अर्थ काय होता? ह्याला काही खूप मोठा गोल होता का? ह्याचा विचार न करता आपण 1 तास चांगला घालवला एकमेकांबरोबर. हं. तर हे ना माझ्या मते आत्ताच्या काळात इतकं महत्वाचं होईल असं मलाही वाटलं नव्हतं, खरं सांगायचं. राइट. 13-14 वर्षापूर्वी हं, जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा त्याची स्थिती खूप वेगळी होती त्या ॲक्टिव्हिटीची. हं, कोविड काळानंतर मी या ॲक्टिव्हिटीकडे खूप वेगळ्या पद्धतीनं पाहतोय. हं, त्याची त्या ॲक्टिव्हिटीचं महत्त्व, त्याची क्वालिटी किंवा त्याचा क्वालिटेटिव्ह इम्पॅक्ट हा हं, टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आणखी वाढलाय, असं मला तरी हं. वाटतं. आणि त्याचंच रिपरकशन म्हणून मला असं वाटतं आमच्या कम्युनिटी ड्रम सर्कल्सला आता 200 250 लोकं ही नियमित उपस्थित असतात. बापरे! म्हणजे आय थिंक इट इज वन ऑफ द लार्जेस्ट कम्युनिटीज हं, म्हणजे दिस माइट बी अन ओव्हर स्टेटमेंट पण ऑन द ग्लोब, की जी हं. रेग्युलरली एवढ्या नंबरनी कन्सिस्टंटली करतीये. अर्थातच बंगलोरमध्ये आमचे मित्र आहेत रॉबर्टो आणि वसुंधरा तेही ही ॲक्टिव्हिटी करतात. सो एवढा मोठा नंबर कसा काय येतोय? म्हणजे हं. ह्याची कुठेतरी गरज आहे. बरोबर. ह्या अशा प्रकारच्या आणि ते आपल्याला इतर म्हणजे ढोल ताशासारख्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिसतंच, की दिसतंच. तिथली बरोबर, संख्या वाढू लागली आहे. बरोबर. पण इथे आता म्हणजे समजा मला ड्रम सर्कलला यायचंय किंवा कोणालाही, तर ते फ्री ऑफ कॉस्ट असतं, नॉमिनल फी असते किंवा मला काही बेसिक पर्कशन किंवा तालवाद्य ह्याच्यातलं काही नॉलेज लागतं, असं काय आहे? ते काहीच ऐकू नाही. म्हणजे ह्यातल्या कम्युनिटी ड्रम सर्कल असं आम्ही जे करतो महिन्यातनं एकदा, हं, तर ते पूर्ण इट्स फ्री ऑफ कॉस्ट. हं, यू जस्ट शो अप. हं. युअर रिस्पॉन्सिबिलिटी इज टू शो अप ओव्हर देअर. दॅट्स द ओन्ली रिस्पॉन्सिबिलिटी. दॅट इज इट. हं, मग वाद्य ही आम्ही देतो. तुमच्याकडे काही इंटरेस्टिंग वाद्य असतील आणि तुम्ही घेऊन आलात तर यू आर मोस्ट वेलकम. हं, पण वाद्यही आम्ही प्रोव्हाईड करतो. प्रायर एक्सपिरियन्स और प्रायर नॉलेज हेही हं. त्यामध्ये आवश्यक नाही. कारण यू जस्ट बिकम पार्ट ऑफ एन ॲक्टिव्हिटी व्हिच इज बरोबर. ऑर्गॅनिकली डेव्हलपिंग. हं, त्यातून तुम्हाला वादनाची आवड निर्माण झाली तर देअर आर मेनी पीपल हू टीच जेम्बे. म्हणजे मला या सगळ्या लोकांची नावं इथे घ्यायला काहीच म्हणजे मला आनंद होईल. नितीन सातव आहेत जे त्रकधूम नावानी तौफिकभाईंचे ते स्टुडंट आहेत बरं. आणि हं, ते तबल शिकवतात. हं. त्यानंतर वरुण वेंकीट आफ्रिकन पद्धतीनं हो. जेम्बे शिकवतो. त्यानंतर अनेक असे जेम्बे किंवा पर्कशन इन्स्ट्रुमेंट शिकवणारे तुमच्या आजूबाजूला देखील अनेक टीचर्स असतील. बरोबर. तर दॅट इज अ प्रॉपर लर्निंग मेथड. व्हेअर हं, ड्रम सर्कल इज अ प्लॅटफॉर्म फॉर एक्सप्रेशन. हं. आय वुड कॉल. सो जस्ट कम टुगेदर, ड्रम, एन्जॉय, हॅव फन बेस्ट अँड आहे. दॅट्स इट. आणि तिथे म्हणजे परफॉर्मन्स प्रेशर पण नाहीये ना? काहीच नाही. म्हणजे की माझं कसं वाजतंय हे ह्याचा ॲब्सोल्युटली. विचार करू नये रादर. येऊन ॲब्सोल्युटली. नुसतं वाजवावं, मजा या, करावी. या, या. भारी आहे. तुझं डेली रुटीन कसं असतं? हा खूप इंटरेस्टिंग म्हणजे गुगली म्हणायला लागेल माझ्यासाठी. आय वुड से माझं डेली रूटीन हे वैविध्यपूर्ण असतं. हं, अ, मी त्याच्यामध्ये एक गोष्ट नियमितपणे करतो ते म्हणजे रोज 108 नमस्कार घालतो. हं. जी माझी प्रॅक्टिस आहे. म्हणजे ती मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी समजतो, की मी सूर्यनमस्कारावर पी-एच-डी केली तर मी माझी सूर्यनमस्काराची प्रॅक्टिस ही नियमित सुरू ठेवली पाहिजे. हं, हं. सो सकाळी सूर्योदयाच्या वेळेला शक्यतो किंवा सूर्यास्ताच्या वेळेला नमस्कार घालतो. त्या व्यतिरिक्त माझे ठरलेले रकाने आहेत कामाचे. मी ज्या प्रकारची कामं करतो म्हणजे कन्सल्टन्सी, अकॅडमिक्स किंवा रिसर्च विषयातली असतील. त्या व्यतिरिक्त ड्रम सर्कल आणि या अ, विषयी असतील. तर ह्या सगळ्या कामांचं हे नियोजित पद्धतीनं काम करतो. आणि अनप्लॅन्ड गोष्टी ह्या करायला वेळ ठेवतो. म्हणजे हं, आय ब्लॉक टाईम फॉर
सर्टन अनप्लॅन्ड थिंग्स. सो मला अशी कुणकुण लागली, की ह्या स्लॉटमध्ये काहीतरी अनपेक्षित येऊ शकतं, येणार आहे. हं, तर तो वेळ शक्यतो मी राखून ठेवतो. हं, सो दॅट मलाही रिलॅक्सेशनला पुरेसा टाईम मिळेल. बट आय वुल्ड से दॅट आय यूज अ कॅलेंडर हं. टू ते मी पाहिलंय. टू अगदी टू मेक अ नोट टू मेटिक्युलसली तू कॅलेंडर आय फॉलो फॉलो करतोस. अ कॅलेंडर. हं, कारण दॅट जस्ट हेल्प्स पीपल बीइंग इन्फॉर्म्ड अबाउट थिंग्स, की माझी ज्यांच्याबरोबर ॲक्टिव्हिटी, कुठलीही गोष्ट असेल, तर दे आर इन्फॉर्म्ड, आय एम इन्फॉर्म्ड. असं नाहीये की गोष्टी बदलत नाहीत. बट द ओन्ली हो. थिंग इज दॅट यू शुड इन्फॉर्म द पर्सन हू हं, यू आर वर्किंग विथ, प्रायर, इन हं, ॲडव्हान्स. हं. सो दॅट यू ऑल्सो सरप्राईज पीपल लेसर असं मी आय स्टिल लाइक सरप्राइजेस, पण हं, अ, हं, कामाच्या वेळेला थोडं कमी सरप्राइजेस आर दे हेल्प यू बेटर. हं. त्यामुळे त्याचं थोडं स्ट्रक्चर येतं बेसिकली. स्ट्रक्चर येतं. अ हं, फ्रेमवर्क टू बी फ्री असं मी त्याला हं. म्हणेन. सो राइट. माझ्या रुटीनमध्ये दैनंदिन व्यायाम, खाण्याच्या किंवा जेवणाच्या वेळा आणि जेवण काय करतो हे पाळणं, हे हं, हे थोडंसं आवर्जून करतो. कारण मी हं, कुठं नमस्कार शिकवायला उभा राहिलो, योग शिकवायला उभा राहिलो, तर ओबड-धोबड अ, ते दिसले नाही पाहिजेत, ओबड-धोबड नसले पाहिजेत किंवा मला ओबड-धोबड म्हणण्याचा अर्थ असा, की अ, ते दर्शनी स्वरूपात त्या योग्य स्थिती दिसल्या पाहिजेत. ॲट लीस्ट फॉर हं. पीपल टू नो व्हॉट इज योग्य बरोबर, स्थिती. बरोबर, म्हणजे ते मला तर नीट घालता आले पाहिजेत. बरोबर. व्हेन आय वॉन्ट टू टीच. सो नाहीतर त्याच्यासाठी ही काळजी घ्यावी ही काळजी लागते. घ्यावी लागते बरोबर. आणि ही घेतली पाहिजे. ही प्रत्येकानं घेतली पाहिजे. हं. मस्त. आनंद. मजा आली. आणि अजून आपल्याकडे गप्पांना तसा स्कोप खूप आहे वेगवेगळ्या विषयांवर. पण मला असं वाटतं की आपण एक अ, काही स्पेसिफिक विषयांवरती एपिसोड्स करू. जसं मंदार गद्रेबरोबर मी हेल्थ सीरीज करतोय. हो, हो. तशी आय थिंक आय सी एन अपॉर्च्युनिटी जिथे आपण शुअर. या विषयांवरती थोडंसं मेंटल हेल्थ फ्रॉम अ योग अभ्यास पॉइंट ऑफ व्ह्यू राइट. तशा ह्यानी किंवा एखाद्या नमस्कारावरती एपिसोड घेऊया डेफिनेटली. येस. आणि कमाल काम सुरू आहे तुझं मिळून पण आपण बऱ्याच गोष्टी प्लॅन येस. करतोय. तर सगळ्या तुझ्या प्रवासासाठी अजून एक कोकणातला प्रवास आपल्याला करायचा आहे. होय, होय, तो होय. आपण आय थिंक पुढच्या कुठल्यातरी एपिसोडमध्ये करू डेफिनेटली. आणि किंवा तिथे पॉडकास्ट रेकॉर्ड करू. अमेझिंग. दॅट वुल्ड बी तर फन. त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि भेटत राहू, बोलत राहू. थँक धन्यवाद. यू, थँक यू, थँक यू सो मच. तर मंडळी तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि तुम्ही आता याच्यात काय काय बदल तुमच्या दिनचर्येत करणार आहेत ते आम्हाला ऐकायला नक्की आवडेल आणि आपण भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.